प्रेमेक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. त्या रात्री आम्ही स्मशानामध्ये 12 वाजवले होते. जसा जसा तो मंत्र उच्चार करत होता तसा एक हात त्याचं पूर्ण शरीर घेऊन जमिनीच्या वर येत होता आणि मी तो प्रणवच आहे म्हणून त्याचा हात पकडला. पण तो प्रणव नव्हता. तो काहीतरी असं होतं जे की त्या प्रणवने बोलावलं होतं. प्रवीण आणि प्रणव एका छोट्याशा गावामध्ये राहणारे 2 खास जिगरी मित्र होते. ते त्यांच्या कॉलेज पासून ते जेवणापर्यंत, खेळण्यापासून ते भेटविण्यापर्यंत सोबतच एकत्रच राहायचे. पण त्यांना एक सवय खूपच म्हणजे खेळकर होती. ते एकमेकांना भेडवण्याचा प्रयत्न सारखच करायचे. म्हणजे की मजाकामध्ये का होईना पण एकमेकांना भेडवण्याचा प्रयत्न करायचे. ते रोज जुन्या वाड्याकडे जायचे. म्हणजे की वर्षानुवर्षाने बंद पडलेला वाडा आणि त्याच्या अंगणामध्ये असलेलं एक मोठं बूड आणि ते वडाचं झाड होतं. पण त्याच्या खाली एक मोठा ओटा होता. त्या ओठ्याखाली ते जाऊन बसायचे आणि एकमेकांना भेडवण्याची प्लॅनिंग करायचे. पण ते असंच एके दिवशी त्यांनी एकमेकांना वाड्यामध्ये लपवून भेडवण्याचा प्रयत्न केला. एकमेकांना भेडवले देखील. पण रात्रीचे 7 वाजले होते. त्यांनी विचार केला की आपण खूप उशीर करतोय, आपण घरला जायला हवं, आपल्या घरचे वाट बघत असतील. मग प्रवीणने प्रणवला सांगितलं. प्रणव म्हणाला हो चल. दोघे निघाले. पण हे दोघे इतके खास मित्र होते की कॉलेजमध्ये सुद्धा जर एक जायचं नको म्हणला तर दुसरा देखील जायचा नाही. एकाचं मन नसलं तर दुसऱ्याचं देखील बदलायचं. आणि हे दोघे इतके खास होते. 12वी या वर्गामध्ये शिकत होते. कॉलेजला देखील खेळकरपणे जायचं, लोकांना भेडवायचं मिळून हे यांचं रोजचं रुटीनच बनलं होतं. जर कोणी काही आगाऊपणा केला तर गावामध्ये सर्वात आधी प्रणव आणि प्रवीण या दोघांनाच पकडायचे. म्हणजे की इतकं यांचं खोडकरपणा वाढला होता. मग हे घरी निघाले आणि घरी जाताना सुद्धा एका शेतकऱ्याने मटका ठेवलेला होता झाडाखाली. मग प्रणवने तो उचलला आणि दूरवर फेकून दिला. मटका खाली पडताच फुटला आणि प्रवीणला म्हणाला हे बघ कोणाचं तरी मुंडकं आहे. आणि दोघे हसत हसत गेले. तो मटका तिथेच फेकून दिला आणि घरी गेल्यानंतर दोघेही जेवण करून झोपी गेले. पण त्या रात्री प्रणवची झोप अचानकपणे 11-11:30 वाजता उघडली आणि त्याला झोप येत नव्हती म्हणून तो सोशल मीडियावर स्क्रॉल करत राहिला. उगच एक अर्ध्या तासाने स्क्रॉल करत होता कारण की त्याच्या मनात आज विचित्र भाव होते. तो कोणत्याच व्हिडिओला क्लिक करत नव्हता, फक्त स्क्रॉल करत होता. आणि असंच स्क्रॉल करता करता त्याच्या होम पेजवर एक व्हिडिओ आला. स्मशान साधना. ही नॉर्मल नव्हती कारण की स्मशान साधना मोठे मोठे तपस्वी सुद्धा पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय करत नाहीत. आणि प्रणवने ते व्हिडिओ पाहिला. त्याने विचार केला की आपल्याला या साधनाबद्दल रुची आहे पण आपल्याला गुरु नाही, म्हणजे की माहिती देणारा कोणीच नाही या साधनेबद्दल. मग प्रणवने विचार केला चला या युट्यूबवर शिकवित आहे तर आपण पाहूया ना. मग त्याने तो व्हिडिओ दाबला आणि पूर्ण पाहिला. 50 ते 55 मिनिटांचा तो फुल व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये मंत्र विधी संपूर्ण अपूर्ण सांगितलेले होते. एकही म्हणजे विधी आणि सामग्री पूर्ण नव्हती. प्रणवला त्याच्यावर विश्वास पटला आणि त्या महाराजांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं त्याने ते संपूर्ण एका चिठ्ठीवर लिहून घेतलं. काय काय सामग्री लागते, कोणता मंत्र. त्याने मंत्र तो अर्धा तास घालून मंत्र तोंड पाठ केला आणि
त्याला आता वाट होती फक्त उद्या रात्री 12 वाजताची. मग तो झोपी गेला आणि पहाटे उठून तो प्रवीणकडे गेला. त्याला म्हणाला, अरे तू स्मशान साधनाचं नाव ऐकलं आहेस काय? मग प्रवीण थोडा खेळकरपणाने बोलला, स्मशान साधना? अरे हे तर काहीतरी विचित्रच वाटतंय, पण आपल्याला माहिती नाही म्हणून काय झालं? मग तो प्रणवने त्याला सांगितलं की अरे आज आपण स्मशान साधना करू. आणि हे ऐकताच प्रवीणचं तोंड पांढरं पडलं. प्रवीण म्हणाला, अरे तू वेडा झालायस काय? स्मशान साधना, तेही रात्री? मग प्रणव म्हणाला, अरे काही होत नाही, ती फक्त एक साधना आहे आणि आपल्याला विद्या प्राप्त करायची आहे म्हणल्यावर काहीतरी करावं लागेल ना. मग प्रवीण म्हणाला, अरे तुझं डोकं फिरलंय काय? वेडा झालायस? मग असंच करत करत तो प्रणव घरी आला आणि जसंच संध्याकाळचे 7 वाजले, प्रणव तयारी करू लागला. त्याने स्मशानामधला एक लाकड आणला, जो की जुना होता. तो मागून आणला, एका स्मशानमध्ये राहणाऱ्या बाबांकडून मागून आणला आणि त्यांनी सांगितलं की मला काहीतरी कामासाठी लागणार आहे. मग त्याने तो लाकूड पिशवीत ठेवला. त्यामध्ये एक नारळ, कुंकू, लिंबू व दिवा घेतला आणि लाल कापड घेतलं. लाल कापड व नारळ घेऊन तो पिशवीत ठेवलं आणि तशीच पिशवी घेऊन तो प्रवीणकडे गेला आणि त्याला म्हणाला, चल मी जातोय, तू येतोयस का? हे ऐकून प्रवीणचा चेहरा पांढरा पडला. तो भीत नव्हता, पण रात्रीच्या वेळी तिथे कोणी जात नाही आणि तिथे जाण्याची चुकी कोणीच करत नाही, म्हणून तो थोडासा मागे सरकण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रणवने सांगितलं, तू येत असशील तर ये, मी तर जातोय. पण त्या दोघांची मैत्री अशी होती की दोघेही एकमेकांना सोडून राहत नसे. मग तो प्रवीण प्रणवच्या सोबत निघाला आणि त्या दोघांनी रस्ता पार केला गावाकडचा. ते ठीक 11:30 वाजता घरून निघाले होते स्मशानाजवळ जाण्यासाठी आणि वाटेमध्ये फक्त 2 जणांच्या टॉर्च चमकत होत्या आणि त्या बॅटरीच्या उजेडांमध्ये खालची धूळ तरंगत होती. जणू की इतक्या मोठ्या शिवारामध्ये फक्त 2च जण, तेही मुलं. तेवढ्यात स्मशानाजवळ गेल्यावर एका झाडाची फांदी कटकण्या वाजली. मग दोघेही म्हणाले, अरे हे काय? त्यांना माहिती नव्हतं की फांदी आहे. मग प्रणव म्हणाला, अरे आपण रात्री आलोय, काहीतरी प्राणी असेल, चल आपलं काम करूया. मग ते तसेच निघून गेले पुढे आणि जसाच स्मशानभूमीच्या उंबरठ्यावर आले, त्यांना त्या दरवाजाच्या पलीकडून एक राखेची सुगंध येत होती, धीमी, आणि त्यांनी स्मशानमध्ये प्रवेश केला. रात्रीचे 12 वाजले आणि त्यांनी आसन घेतलं. प्रणवने लाल कपडा अंथरला. प्रवीण त्याला म्हणाला, तुला विधी माहिती तरी आहे ना, म्हणजे साधना करायची, की उगाच काहीतरी वस्तू घेऊन आलायस? मग प्रणव म्हणाला, अरे हो रे बाबा, मी युट्यूबवर पाहिलं होतं, असंच काहीतरी होतं. प्रवीण म्हणाला, असंच काहीतरी म्हणजे तुला संपूर्ण विधी माहिती देखील नाही आणि तू मला इथे स्मशान साधना करायसाठी आणलायस? मग प्रणव म्हणाला, अरे काही होत नाही रे, आपल्याला फक्त पाहायचं आहे की कोण येतंय, काय होतंय, हे फक्त पाहायचंय. प्रवीण गप्प बसला. त्याचे डोळे मोठे मोठे झालेले, चेहऱ्यावर पांढरा शिपट पडलेला आणि प्रणव त्या कापडावर नारळ, लिंबू, मिरची आणि सिंदूर, त्यावर त्याने एक दिवा लावला आणि त्याने सकाळी जे आणलं होतं लाकूड, ते लाकूड जमिनीवर ठेवलं.
वाळलेलं स्मशानातून आणलेलं आणि तो काहीतरी विचित्र मंत्र म्हणू लागला. प्रवीणने ते मंत्र ऐकले, पण ती ना मराठी होती, ना हिंदी होती आणि ना त्याच्या ओळखीची भाषा होती. तो मंत्र खूप वेगळा होता. प्रणव डोळे झापून तो मंत्र म्हणू लागला आणि मंत्र म्हणताच स्मशानभूमीमध्ये थंडगार वारा सुटला. त्या वाऱ्यामध्ये अंगाला काटा येत होता, पण प्रणव थांबला नाही. तो सतत अपूर्ण मंत्र म्हणत राहिला. त्याचे डोळे बंद, हात दोन्ही गुडघ्यावर टेकलेले आणि तो मंत्र जोरजोरात म्हणू लागला. प्रवीण गप्प बसला आणि त्याला म्हणाला, अरे वारं सुटलंय, हे कसं झालं अचानकपणे? प्रणव म्हणला, तू काही होत नाही, तू फक्त लक्ष ठेव. आणि इतकं म्हणून प्रणव जोरजोरात मंत्र म्हणू लागला. अचानकपणे जोरात वारा आला आणि त्याने लावलेला दिवा विझला. तो दिवा जसाच विझला, अचानकपणे जमीन व त्या स्मशानाच्या आसपासची भिंत जणू हालू लागली आणि हे प्रवीणला जाणवत होतं. पण प्रणव मात्र मंत्र म्हणण्यामध्ये इतका व्यस्त झाला होता की त्याला काही सुधरत नव्हतं की आसपास काय होत आहे. प्रवीण म्हणाला, अरे हे बघ काय होतंय, तू मंत्र बंद कर, काहीतरी विचित्र घडतंय. मग प्रणव वेगळ्याच आवाजात म्हणाला, अरे हे पाहण्यासाठी तर मी आलोय. पण तो आवाज त्याचा वाटत नव्हता. प्रवीण गप्प बसला आणि पाहिलं तर काय, जिथे त्याने लाल कापड ठेवलेलं होतं ते कापड अचानकपणे थोडस आदर झालं, म्हणजे जणू त्याला एखादा अदृश्य हात पकडून हवेमध्ये घेत आहे. प्रवीणने टॉर्च हातात घेतली, टॉर्च लावली, पण ती टॉर्च सुद्धा चमकत होती. चमचम करत त्या लाल कापडावर अचानकपणे बंद पडली. प्रवीणने टॉर्च खाली टाकली आणि प्रणवला म्हणाला, अरे हे काय होतंय बघ. प्रणव म्हणाला, अरे तू गप्प बस, आपण जे बोलावलंय ते येत आहे, तू फक्त आता शांत राहा. मग त्या लाल कापडाच्या खालून एक बारीक हात वर येत होता. त्याचे नख इतके पांढरे जणू की एका मोठ्या दगडावर छोटासा काहीतरी लोखंडी हिस्सा घासलेला आहे असं तो चमकत होत. आणि त्याने ते पाहिलं. प्रवीणच्या कपाळावरून घाम सुटू लागला आणि तो प्रणवला सांगतच होता, पण प्रणवने ते ऐकलं नाही, कारण की त्या ठिकाणी प्रणव नव्हता असं तो वागत होता. आणि ते हात हळूहळू करून वर येऊ लागला. हळूहळू हात, नंतर खुबा आणि अर्ध त्याचं शरीर वर आलं. असं वाटत होतं जणू की खूप वर्षांनी ते तिथेच खाली जमिनीतच घडलेलं आहे आणि ते आता वर येतंय, ते भी प्रणवने बोलवलेलं. मग थोड्या वेळात प्रवीण मागे सरकला आणि त्याने पाहिलं की तो हात आणि त्या माणसाचं पूर्ण शरीर प्रणवकडे जात आहे. प्रणव त्याला म्हणाला, प्रणव हे तुझ्यासाठी येतंय, पण प्रणव हलला नाही. प्रणवने मात्र काहीच बोललं नाही. तो तसाच बसून राहिला आणि त्याने डोळे उघडले आणि प्रवीणला वाटलं की तो त्याच्याजवळ आलाय. मग त्याच्या साईडला उभा राहून प्रणवने प्रवीणचा हात पकडला आणि प्रवीणला देखील वाटलं की तो प्रणवच आहे, पण तो प्रणव नव्हता. प्रवीणने जसंच त्या लाल कापडाजवळ पाहिलं, प्रणव तिथे बसलेला होता, पण याचा हात ज्याने पकडला तो मात्र घट्ट पकडला होता.